एखादी बातमी नीट समजून घेतली नाही तर त्याचं काय होतं ते आज पाहायला मिळालं। काल मी पर्रिकरांना भेटलो त्यावेळेस राफेलवर चर्चा झाली आणि त्यामध्ये संरक्षण मंत्र्यांना बाजूला ठेवून राफेल डीलमध्ये कसे बदल झाले याचा दावा राहुल गांधींनी आज एका भाषणामध्ये केला। खरं तर दिवसभर अशीच बातमी चालली। पत्रकारांनी राहुल गांधींच्या भाषणाचा लावलेला अर्थ तसा आहे किंवा खुद्द राहुल गांधींनाच तसा गोंधळ निर्माण करायचा होता का असा प्रश्नही निर्माण झालाय। खुद्द राहुल गांधीच यांचं वक्तव्य नीट ऐकलं तर ते एकच वाक्य कालच्या भेटीबद्दल बोलले आणि इतर सगळं जुन्या भेटीबद्दल असल्याचं स्पष्ट होतंय। राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी राहुल गांधींना एक पत्र लिहिलं। पर्रिकरांनी राहुल गांधींना या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या ते देखील आपण पाहूया। जी ने स्वयं कहा था कि डील बदलते समय प्रधानमंत्री ने हिंदुस्तान के डिफेंस मिनिस्टर से नहीं पूछा। पर्रिकरांनी राहुल गांधींना खणखणीत असं हे पत्र लिहिलंय। शेवटचा श्वास असेपर्यंत गोव्याच्या जनतेची सेवा करणार असं त्यांनी म्हटलं। आपल्या 5 मिनिटांच्या भेटीमध्ये राफेलचा ना उल्लेख झाला ना चर्चा झाली। न कळवता सौजन्य भेटीवर आपण आलात, भेटलात त्याबद्दल धन्यवाद। आपल्या वैयक्तिक भेटीचा तुम्ही राजकीय फायद्यासाठी वापर करताय हे दुःखद आहे। तुमच्या राजकीय वक्तव्यानं तुम्ही मला निराश केलंय। शेवटचा श्वास असेपर्यंत गोव्याच्या जनतेची सेवा करणार असं पत्र पर्रिकरांनी राहुल गांधी यांना पाठवलं आहे।